जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, जर सतत वादविवाद होत असतील, जर व्यवसायात तुमच्या बरकत नसल्यासारखे तुम्हाला वाटत असेल, जर नोकरी, विवाह, संतती किंवा आरोग्याशी संबंधित काही अडचणी तुम्हाला सतत सतावत असतील, तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, आज मी तुम्हाला तुरटीचे असे 12 प्रभावी उपाय सांगणार आहे, जे अनेक वर्षांपासून लोकश्रद्धेमध्ये प्रचलित आहेत. तंत्रशास्त्रामध्ये असं मानलं जातं की तुरटीमध्ये आसपासची जी काही नकारात्मकता ऊर्जा आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते. म्हणूनच आज आपण एक एक करून असा उपाय सविस्तरपणे इथे या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिला उपाय मी सांगण्यास सुरुवात करते. बघा, घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी हा तुरटीचा खास उपाय आहे. मित्रांनो, तंत्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की घरामध्ये निर्माण होणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्वप्रथम आपल्या मनावर, नंतर आपल्या परिस्थितीवर परिणाम करू लागते. घरामध्ये सतत वादविवाद होणे, पैशांची अडचण निर्माण होणे किंवा कोणत्याही कामात आपल्याला यश न मिळणे, अचानक खर्च वाढणे, घरातील सदस्यांचे वारंवार आजारी पडणे किंवा घरात कायम एक प्रकारे तणावपूर्ण वातावरण निर्माण होणे. तर अशा परिस्थितीत हा जो उपाय मी सांगणार आहे तो खूप सोपा आहे, सात्विक उपाय आहे. यासाठी तुम्हाला फक्त तुरटीचे 2 छोटे तुकडे घ्यायचे आहेत. हे तुकडे काळ्या रंगाच्या एका स्वच्छ कपड्यात बांधायचे आहे. ओके. आता काळा रंग का? कारण काळा रंग नकारात्मकता शोषून घेणारा मानला जातो. म्हणून या उपायामध्ये तुम्हाला काळ्या कपड्याचा वापर करायचा आहे. ओके. आता हे तुकडे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस बांधायचं आहे. जर दरवाजाला पडद्याची रॉड असेल तर त्या रॉडला तुम्ही बांधू शकता, अन्यथा दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला, दोन्हीही बाजूला तुम्ही हे ठेवून देऊ शकता. हा उपाय बुधवार आणि शनिवार या दिवशी सूर्यास्तानंतर करायचा आहे, कारण या वेळेला वातावरणातील जी काही ऊर्जा आहे ती बदलत असते. आता मित्रांनो, हा उपाय करताना मनामध्ये तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर हो आणि सुख, शांती, समृद्धीचे आगमन हो. ओके मित्रांनो, हा जो सात्विक उपाय आहे, हा उपाय केल्यानंतर लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवू नका. परंतु मित्रांनो, अनेक लोकांच्या अनुभवानुसार घरातील वातावरणात एक प्रकारे सकारात्मक बदल जाणवू लागतात. घरात हलकेपणा वाटू लागतो. सदस्यांमधील संवाद असतील ते प्रेमाचे होऊ लागतात. संवाद सुधारू लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये आशा आणि सकारात्मकता निर्माण होऊ लागते. आता मित्रांनो, पुढील उपाय क्रमांक 2, घरातील भांडणे, कलह आणि मतभेद कमी करण्यासाठी. मित्रांनो, अनेक घरामध्ये पैसा असतो, सुविधा असतात, परंतु तिथे शांतता नसते. कधी कधी पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतात. वडील आणि मुलांमध्ये सतत मतभेद निर्माण होत असतात. भावंडामध्ये तणाव वाढतो आणि घरातील जी काही वातावरण आहे ते पूर्णपणे अशांत बनून जातं. तर अशा परिस्थितीत तंत्रशास्त्रामध्ये तुरटी आणि पाण्याचा एक अतिशय साधा उपाय सांगितला आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, एका काचेच्या ग्लासमध्ये स्वच्छ घरातील पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुरटीचे 2 तुकडे टाकायचे. आता हा जो ग्लास आहे तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे? तुमच्या पलंगाखाली ठेवून द्यायचा आहे. पलंगाखाली ठेवण्यामागील श्रद्धा अशी आहे मित्रांनो की झोपेच्या काळात व्यक्तीच्या आसपासची जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती त्या पाण्याकडे आकर्षित होते. तर सकाळी उठल्यानंतर ते पाणी काय करायचं आहे? घरात कुठेही ते पाणी वापरायचं नाहीये. ते घेऊन तुम्हाला सरळ जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली ते जाऊन अर्पण करायचे. पिंपळाचं झाड अनेक धार्मिक परंपरांमध्ये अत्यंत पवित्र मानलं गेलेलं आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर हा उपाय सलग तुम्हाला 1 महिना करायचा आहे. अनेक लोक सांगतात की या उपायामुळे घरातील तणाव कमी होतो, त्यांचं मन शांत राहू लागतं, पती पत्नीमधील जे काही वादविवाद असतील ते कमी होतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा प्रेम आणि आपुलकी निर्माण होऊ लागते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. हा उपाय तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे, परंतु त्याचबरोबर संवाद सुधारणे, रागावर स्वतःचे नियंत्रण ठेवणे आणि एकमेकांना समजून घेणे तितकंच आवश्यक आहे. कारण उपाय आपल्याला काय करतात? सकारात्मक ऊर्जा देऊ शकतात, पण आपले नातेसंबंध आहेत ते टिकवण्याचं काम आपल्याच हातात असतं. ते आपल्यालाच करावं लागतं. ओके. आता उपाय क्रमांक 3, मुलाखत, परीक्षा आणि महत्त्वाच्या कामात तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुरटीचा एक खास उपाय.
मित्रांनो, आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येत असतात जे आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. कधी कधी एखादी नोकरीची मुलाखत असते, कधी स्पर्धा परीक्षा असते, कधी व्यवसायाशी संबंधित एखादी मोठी आपली मीटिंग असते, तर कधी एखाद्या अशा व्यक्तीला भेटायचं असते ज्याच्या एका निर्णयामुळे आपले अख्खं आयुष्य बदलू शकतं. तर अशा वेळी अनेक लोकांची एकच तक्रार असते. काय असतं की मॅडम, तयारी पूर्ण असते पण शेवटच्या क्षणी आत्मविश्वास, कॉन्फिडंट कमी होतो, मन घाबरायला लागतं किंवा काय होईल याची चिंता सतत आपल्याला सतावते. तर मित्रांनो बघा, तंत्रशास्त्रामध्ये अशा प्रसंगासाठी तुरटीचा एक विशेष उपाय सांगितला गेलेला आहे. यासाठी तुम्हाला 5 छोटे तुरटीचे तुकडे घ्यायचे आहेत. तसेच निळ्या रंगाची काही फुले घ्यायची आहेत. ओके, निळ्या रंगाची फुले घ्यायची आणि एक बेल्ट किंवा कमरेला बांधण्याची जी पट्टी असते ती घ्यायची आहे, बेल्ट घ्यायचे, कमरपट्ट्या घ्यायच्या. आता या तिन्ही वस्तू एका स्वच्छ काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहे. हा उपाय फक्त नवमीच्या दिवशी करायचा आहे. नवमी ज्या दिवशी असेल त्या दिवशी करायचा आहे. रात्रीच्या वेळी ही पोटली घराच्या ईशान्य दिशेला ठेवायची आहे. ईशान्य दिशा कोणती दिशा आहे? ज्ञान, मार्गदर्शन आणि दैवी ऊर्जेची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी त्या पोटलीतील बेल्ट आहे एखाद्या कुमारिकेला दान करायचं आहे आणि निळी फुले जी असतील ती वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायची आहे. ओके, आणि तुरटीचे जे काही तुकडे तुम्ही त्यामध्ये टाकले आहेत ते एका छोट्या कागदी पुडीत ठेवायचे आहेत. एका कागदामध्ये ते ठेवून द्यायचे. आता जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाणार असाल, परीक्षेला जाणार असाल तेव्हा, किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला तुम्ही भेटणार असाल, किंवा कोणतंही तुमचं महत्त्वाचं जे काम आहे तिथे तुम्हाला जायचं असेल, तेव्हा ही जी कागदातली पुडी आहे तुमच्या खिशामध्ये ठेवायची आहे. मित्रांनो, या उपायामागे श्रद्धा अशी आहे की तो व्यक्तीचा जो कोणी व्यक्ती आहे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक स्थैर्य त्याला निर्माण होतं. ओके, अर्थात फक्त उपाय करून यश मिळेल असं नाही. अभ्यास करावी लागेल, तुम्हाला तयारी करावी लागेल, मेहनत याची जागा सुद्धा कोणताही उपाय घेऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःच करावं लागेल. पण जेव्हा मेहनतीसोबत तुम्ही श्रद्धा आणि सकारात्मकता जोडली जाते तेव्हा मन अधिक आपलं मजबूत बनतं आणि अनेक वेळा यशासाठी हे सर्वात मोठे शस्त्र ठरतं. आता उपाय क्रमांक 4, कर्जमुक्तीसाठी तुरटीचा विशेष उपाय. मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठ्या चिंतांपैकी एक चिंता ती म्हणजे कर्ज. जोपर्यंत माणसावर कर्ज नसतं तोपर्यंत त्याला त्याची खरी वेदना समजत नाही. अनेक लोक असे असतात की एका कर्जातून बाहेर पडण्यासाठी दुसरं कर्ज त्यांना घ्यावं लागतं. त्यांचा पगार येतो पण तो पगार सुद्धा EMI मध्ये जात असतो. व्यवसायात पैसा येतो पण हातात अजिबात टिकत नाही. रात्री झोप लागत नाही. मनात सतत कुठले ना कुठले विचार येत राहतात की कर्ज कधी संपणार, कर्ज कधी माझं संपेल. अशा परिस्थितीत मित्रांनो, तंत्रशास्त्रामध्ये तुरटीचा एक विशेष सात्विक उपाय सांगितलेला आहे. यासाठी तुम्हाला एक तुरटीचा एक स्वच्छ तुकडा घ्यायचा आहे. त्या तुकड्यावर तुम्हाला थोडासा सिंदूर लावायचा आहे. शक्यतो जो हनुमानजींना आपण सिंदूर लावतो, अर्पण करतो, तो घ्यायचा आहे, किंवा देवी मातेला वाहिला जाणारा सिंदूर असतो तो सुद्धा वापरला तरी चालेल. यानंतर विड्याचे पान, खायचे पान आहे ते एक पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला सिंदूर लावलेली तुरटी ठेवायची आहे. आता हे जे पान आहे ते लाल धाग्याने किंवा कलाव्याने बांधवायचं आहे आणि हा उपाय बुधवारी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे. यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. जड दगडाखाली ही वस्तू ठेवून द्यायची. मित्रांनो, हा उपाय करताना एक विशेष तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा उपाय शक्यतो कोणालाही न दाखवता करायचा आहे. लोकश्रद्धेनुसार हा उपाय सलग 3 बुधवार केल्यास कर्जाच्या समस्यांमध्ये हळूहळू तुम्हाला सुधारणा दिसू लागेल. अर्थात यासोबतच तुम्हाला आर्थिक नियोजन करायचंय, खर्चावर स्वतःचे नियंत्रण ठेवायचंय, योग्य निर्णय घेणं तितकंच खूप आवश्यक आहे. कारण मित्रांनो बघा, ईश्वर, देव मार्ग दाखवतो पण चालायचं आपल्यालाच असतं, बरोबर. आता उपाय क्रमांक 5, धनप्राप्ती आणि सकारात्मक ऊर्जेसाठी तुरटीच्या पाण्याचा उपाय. ओके, तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी नेहमी स्वच्छतेला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे. जिथे स्वच्छता असते तिथे सकारात्मकता असते, तिथेच लक्ष्मी येत असते, बरोबर. आणि जिथे सकारात्मकता असते तिथे प्रगतीचे मार्ग खुलतात, ओपन होतात. तंत्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की रात्री झोपण्यापूर्वी तुरटीच्या पाण्याने गुळण्या करणे शुभ मानलं जातं.
यासाठी एका स्वच्छ ग्लासमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी तुरटीचा थोडासा चुरा करायचा आणि ते त्यामध्ये मिसळायचा आहे. त्यानंतर त्या पाण्याने 5 किंवा 7 वेळा गुळण्या करायच्या आहेत आणि मग झोपायचं. या उपायामागील श्रद्धा अशी आहे की शरीर आणि मुखाची म्हणजे तोंडाची शुद्धी झाल्याने सकारात्मक ऊर्जेचं आकर्षण वाढतं. त्याचबरोबर तोंडातील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. तर मित्रांनो, अनेक वेळा लहान सवयी जीवनात मोठे बदल घडवून आणतात. तर हा उपाय सुद्धा त्यापैकीच एक मानला जातो. आता उपाय क्रमांक 6. मित्रांनो, मानसिक तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी हा खास उपाय. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात जवळजवळ प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या चिंतेत जगत असतो. आणि कोणाला नोकरीची चिंता आहे, कोणाला लग्नाचं टेन्शन आहे, कोणाला व्यवसायाची चिंता आहे, कोणाला मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे, कोणाला आरोग्याची चिंता आहे किंवा कोणाला संतान प्राप्तीची चिंता आहे, संतान होईल की नाही याची चिंता. आणि काही लोक तर सतत कोणत्या ना कोणत्या तरी अज्ञात भीतीमध्ये जगत असतात. जर तुम्हालाही सतत मानसिक तणाव जाणवत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. काय करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीचा चुरा टाकायचा आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे, स्नान करायचं. हा उपाय सलग तुम्हाला 40 दिवस करायचा आहे. ओके. तर लोकांच्या मान्यतेनुसार या उपायामुळे मन हलकं वाटू लागतं, नकारात्मक विचार कमी होतात आणि व्यक्तीला मानसिक स्थैर्य मिळण्यास मदत होते. मित्रांनो, शरीर स्वच्छ ठेवणे जितके आवश्यक आहे तितकेच आपलं मन सुद्धा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ओके. आता उपाय क्रमांक 7. उपाय क्रमांक 7 मध्ये तुम्हाला खूप महत्वाचा पॉइंट इथे सांगणार आहे. वास्तुदोष आणि घरातील अडथळे दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तो महत्वाचा आहे. काही घरे अशी असतात जिथे कारण नसताना समस्या वाढत जातात. घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात, त्यांची कामे मध्येच अडकतात, पैशांची अडचण वाढते, विवाहात विलंब होतो, किंवा मुलांची प्रगती होत नाही, नवऱ्याची प्रगती होत नाही, व्यवसायात नुकसान होतं. आणि अशा परिस्थितीत अनेक जण वास्तुदोषाशी जोडतात. त्यांना वाटतं की वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर यासाठी एक सोपा उपाय सांगणार आहे. घर पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात थोडीशी तुम्हाला तुरटी आणि थोडे मीठ मिसळायचं आहे. यानंतर त्या पाण्याने तुम्हाला संपूर्ण तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि विशेषतः घराचे कोपरे असतील, प्रवेशद्वार आहे काही, आणि कमी वापरल्या जाणाऱ्या ज्या जागा आहेत ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. असं मानलं जातं की यामुळे घरातील स्थिर नकारात्मकता कमी होते, घरात प्रसन्नता वाढते, हलकेपणा जाणवू लागतो. तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. ओके. आता उपाय क्रमांक 8. नजर दोष दूर करण्यासाठी तुरटीचा सर्वात प्रसिद्ध उपाय. मित्रांनो, आपल्या समाजात नजर लागणे ही संकल्पना खूप प्राचीन काळापासून मानली जाते. आपलं विशेषतः बघा, लहान मुले आहेत, सुंदर व्यक्ती आहेत, प्रगती करणारी लोक असतील किंवा नजरेत म्हणजे सतत लोकांच्या नजरेत राहणाऱ्या व्यक्तींना नजर लागू शकते असं मानलं जातं. तुम्हाला माहितीच असतील या गोष्टी. जर एखादी व्यक्ती अचानक आजारी पडत असेल, वारंवार त्याला ताप येत असेल, त्याला सतत भीती वाटत असेल, तर हा जो उपाय आहे तो केला जातो या गोष्टीसाठी. तुम्हाला काय करायचंय, तुरटीचा एक तुकडा घ्यायचा आहे, एक छोटासा, याच्यापेक्षा अर्धी तुरटी घ्यायची आहे. ज्या व्यक्तीची नजर उतरवायची आहे तिला समोर बसवा किंवा तिला झोपायला सांगा. आणि आता त्याच्या अगदी डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत 7 वेळा तुरटी फिरवायची आहे. अशी प्रत्येक वेळी तळव्यापर्यंत नेणे आवश्यक आहे, कारण यानंतर ती तुरटी जाळून टाकायची आहे. थंड झाल्यानंतर वाहत्या पाण्यात किंवा एखादं जलाशय असेल तिथे विसर्जित करायचे. तर बघा मित्रांनो, नजर दोष दूर करण्यास ही गोष्ट फार मदत करते. ओके. आता उपाय क्रमांक 9. मुलांच्या अभ्यासासाठी आणि एकाग्रता वाढण्यासाठी. अनेक पालकांची तक्रार असते की मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसते पण त्यांचं मन लागत नाही, लगेच ते मोबाईल, टीव्ही किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष जातं आणि अभ्यास ते करत नाही. तर अशा वेळी हा उपाय आहे तो केला जातो. पिवळ्या रंगाच्या कपड्यात तुम्हाला तुरटीचा एक छोटासा तुकडा बांधायचा आहे, तो मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवून द्यायचा आहे. आता बघा, पिवळा रंग कशाशी संबंधित आहे, बृहस्पती ग्रहाशी संबंधित मानला जातो. आणि बृहस्पतीचा संबंध कुठे येतो, ज्ञान असू दे, शिक्षण, बुद्धीशी जोडलेला जातो.
तर मित्रांनो, म्हणून हा उपाय विद्यार्थ्यांसाठी शुभ मानला जातो. पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला तुरटी बांधून ठेवायचा आहे. त्यानंतर उपाय क्रमांक 10, नोकरी आणि करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी. जर घरातील एखादी व्यक्ती बेरोजगार असेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल, तर हा उपाय सांगितला जातो. एका काचेच्या वाटीत स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये तुरटीचा एक तुकडा ठेवून द्यायचा आहे आणि ती वाटी जी आहे ती रात्री पलंगाखाली ठेवायची आहे. म्हणजे जो व्यक्ती जो मेन असेल त्या जो जिथे झोपतो तिथे ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी झाडांना अर्पण करायचे. तुरटीचा तोच तुकडा पुन्हा वापरता येतो. हा उपाय सलग 5 दिवस किंवा 7 दिवस करायचा. मित्रांनो, यामुळे काय होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. ओके. आता उपाय क्रमांक 11, विवाहातील लग्न जमण्यासाठी अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर करण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय. मित्रांनो, अनेक वेळा विवाह योग असूनही योग्य स्थळ आपल्याला मिळत नाही. वारंवार चर्चा होतात, बोलणी होते, पण गोष्टी पुढे जात नाही. अशा वेळी हा उपाय केला जातो. तुरटीचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यावर थोडीशी हळद तुम्हाला लावायची आहे इथे आणि तो पूर्णपणे पिवळा झाल्यावर पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि ज्या व्यक्तीचा विवाह व्हावा असं तुम्हाला वाटतंय तिच्या उशाखाली किंवा गादीखाली ठेवून द्यायचं. हा उपाय सलग तुम्हाला 40 दिवस करायचा आहे. ओके. एकच दिवस ठेवून 40 दिवस कंटिन्यू तो करायचा आहे. विवाह योग सक्रिय होण्यास हा उपाय आहे तो मदत करतो. आता उपाय क्रमांक 12, शेवटचा उपाय आहे खूप महत्वाचा, संतान प्राप्तीसाठी. मित्रांनो, अनेक लोक विवाह दाम्पत्य अशी आहेत जी अनेक वर्षांपासून संततीसाठी प्रतीक्षा करत असतात. अशा वेळी हा उपाय सांगितला जातो. ज्या खोलीत पती पत्नी झोपतात त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यांमध्ये काचेच्या भांड्यामध्ये तुरटीचं छोटे तुकडे ठेवायचे. प्रत्येक कोपऱ्यात एक भांड असलं पाहिजे. 4 तुकडे ठेवायचे आणि प्रत्येक भांड्यात एक तुरटीचा तुकडा. हे तुकडे नियमित स्वच्छ करून पुन्हा त्याच जागी ठेवावे. मित्रांनो, यामुळे घरातील ऊर्जा जी आहे ती संतुलित होण्यास मदत होते आणि संतान प्राप्तीचे योग सुद्धा निर्माण होऊ लागतात. आता मित्रांनो, महत्वाची सूचना मी इथे तुम्हाला देऊ इच्छिते. मित्रांनो बघा, आपण तुरटीचे विविध उपाय जाणून या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ती म्हणजे हे सर्व उपाय आपल्या लोकपरंपरा, धार्मिक श्रद्धा, तंत्रशास्त्र आणि प्राचीन मान्यतांवर आधारित आहे. तर हे उपाय करताना मित्रांनो स्वतःची श्रद्धा असावी, परंतु अंधश्रद्धा नसावी. कारण कोणताही उपाय तुमच्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही, बरोबर. जर आर्थिक अडचण असेल तर योग्य आर्थिक नियोजन आवश्यक आहे. जर तुम्हाला आरोग्याची काही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच जर तुमच्या नातेसंबंधामध्ये तणाव असेल तर तिथे संवाद आवश्यक आहे. आणि जर करिअरमध्ये काही अडथळे असतील तर तुमचे प्रयत्न आणि कौशल्य वाढवणे आवश्यक आहे. उपाय हे सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक बळ देण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. परंतु जीवन बदलण्याची जी खरी शक्ती आहे ती तुमच्या कर्मामध्ये आहे आणि तुमच्या प्रयत्नांमध्येच असते. म्हणून मित्रांनो, प्रयत्न करा, आपले कर्म जे आहे ते चांगलं ठेवा. तुरटीचे उपाय करताना कोणती काळजी घ्यायची आहे तेही सांगते. तर मित्रांनो, अनेक लोक उपाय तर करतात पण काही महत्वाच्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करतात. सर्वप्रथम उपाय करताना आपलं मन आहे ते शांत करायचं आहे आणि सकारात्मक विचार ठेवायचा आहे. रागावर कंट्रोल करायचा आहे. भीती किंवा संशय घेऊन हे उपाय केले तर अपेक्षित तुम्हाला परिणाम देत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वापरलेली तुरटी स्वच्छ आणि चांगल्या गुणवत्तेची असावी. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे उपाय सातत्याने करणे खूप गरजेचं आहे. अनेक लोक 2-3 दिवस करतात उपाय आणि नंतर मग सोडून देतात आणि मग ते म्हणतात सुद्धा की याचा काही फायदा झाला नाही. परंतु कोणतीही चांगली गोष्ट सातत्याने केल्यावर तिचा जो परिणाम आहे तो आपल्याला चांगला दिसून येतो. आणि आता चौथी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या देवावर श्रद्धा ठेवणे. कारण मित्रांनो, श्रद्धेमध्येच सकारात्मकतेची सर्वात मोठी शक्ती दडलेली असते. तर हा सर्वात महत्वाचा आहे. आता घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी आणखीन एक छोटासा इथे उपाय सांगते जाता जाता. व्हिडिओ खूप मोठा झालाय पण हा सुद्धा उपाय महत्वाचा आहे.
तर तंत्रशास्त्रामध्ये असंही सांगितलं आहे की घरामध्ये एक छोटा तुरटीचा तुकडा बाथरूम किंवा वॉशरूम मध्ये ठेवायचा. असं म्हणलं जातं की तो आसपासची जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेतो. मात्र तो तुकडा जो आहे तो वेळोवेळी म्हणजे प्रत्येक वेळी बदलत राहायचा आहे. 1 महिन्यानंतर 15 दिवसांनी जेव्हा तो तुकडा खूप लहान होईल किंवा खराब दिसू लागेल तेव्हा तो नवीन तुकडा तिथे ठेवून द्यायचा. तर हा उपाय अनेक लोक नियमितपणे करताना दिसतात आणि त्यांना खूप चांगला परिणाम दिसून येतो. आता व्यवसायासाठी एक एक छोटासा अजून एक उपाय सांगते. जर तुमचं दुकान आहे किंवा व्यवसायाचं ठिकाण असेल तर एका काचेच्या वाटीत तुरटीचे काही छोटे तुकडे ठेवून ती वाटी दुकानाच्या किंवा ऑफिसच्या एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ठेवू शकता. मित्रांनो, यामुळे काय होतं तर नकारात्मकता कमी होण्यास ते तुरटी मदत करते आणि तेथील जे वातावरण आहे ते अधिक प्रसन्न वाटू लागतं. विशेषतः ज्या ठिकाणी अनेक लोकांचा वावर असतो अशा ठिकाणी हा उपाय करणं खूप महत्वाचं आहे. तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी हा उपाय तुम्ही करू शकता. जीवनात सकारात्मकता का आवश्यक आहे मित्रांनो? कारण अनेक वेळा काय होतं, अनेक वेळा समस्या जी आहे ते बाहेर नसते. समस्या आपल्या मनामध्ये असते. नकारात्मक आपण विचार करतो, भीती ठेवतो, निराशा आणि सततची जी काही चिंता आहे यामुळे माणूस स्वतःच आपली जी शक्ती आहे ती कमी करून घेत असतो. आणि जेव्हा मन सकारात्मक होते तेव्हा त्याच परिस्थितीकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो. आणि अनेक वेळा मित्रांनो समस्यांवर उपाय देखील दिसू लागतो. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी नेहमी सकारात्मक विचारांवर भर दिलेला आहे. तुरटीचे जे हे उपाय आहेत ते देखील त्या सकारात्मकतेलाच जे बळ देण्याचा एक प्रकारे प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही हे तुरटीचे जे उपाय आहेत ते श्रद्धा ठेवून करा. आणि आता महत्वाचा जाता जाता एक पॉइंट तुम्हाला सांगते, खूप महत्वाचा संदेश आहे. जर तुमच्या घरात आर्थिक अडचणी असतील, जर घरामध्ये सतत भांडणे होत असतील, जर तुमच्या व्यवसायात व्यापारामध्ये प्रगती होत नसेल, जर नोकरी, विवाह किंवा संतती संबंधी चिंता सतावत असेल, तर श्रद्धेने आणि सातत्याने हे उपाय करून पाहू शकता. परंतु त्याचबरोबर तुमचे विचार जे आहेत ते चांगले असले पाहिजे. चांगली कर्मे करा आणि प्रामाणिक प्रयत्न यांची जोड नक्की द्यायची आहे. कारण जिथे श्रद्धा आणि कर्म एकत्र येतात तिथे यशाचा मार्ग आपोआप खुला होतो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. जवळजवळ 23 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. मग मी खूप तुमच्या समस्यांवरती आणि प्रॉब्लेमवरती उपाय दिलेले आहेत. तर हा त्रुटीचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे, उपायांचा व्हिडिओ, जर तुम्ही यापैकी कोणताही उपाय आधी केला असेल तर तुमचा अनुभव देखील इतरांसोबत कमेंटमध्ये शेअर करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. महादेवांची कृपा, स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश नांदो. श्री स्वामी समर्थ.